Thank you.
त्याचा पीस कमी हरिभक्त परायण संगीत विशारद अक्षय महाराज गुरु हरिभक्त परायण संगीत विशारद प्रसाद महाराज जवळ मृदंगाचे साथ निलेश महाराज
अनेक तुझे काही न मागो देवा विठ्ठल मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा थोडं सांभाळायला जड जाईल थोडस या संतांसी निरविहेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची हसू नका जास्त या संतांसी निरविहेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशीभूषित करान्नवनीर्दाभात्
पीतांबरादरुण फलादरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्वमहं न जाने कृष्णात् परम किमपि तत्वमहं न जाने सदा पंढरीनाथ पादाब्जभृंगम् निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वम् महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला धरो पावन झालो चिराचिरी मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग थोडासा घेऊन द्या. जगद्गुरु जगदवंदनी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा एवढा मोठा नाम यज्ञ केला, एवढा मोठा भगवान बाबांच्या वामनभाऊ महाराजांच्या चरणावर तुम्ही यज्ञ समर्पित केला आणि यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर कुठेतरी बाबांकडे एक आपुलकीनं केलेल्या यज्ञाबद्दल किंबहुना आयुष्याचं सुख मागण्याचा आजचा दिवस आहे, आनंद मागण्याचा आजचा दिवस आहे. बाबा भाऊ किंबहुना भीमसिंह महाराज यांच्या आशीर्वादानं आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण जर आनंदाचा जात असेल तर आपली मागणी सुद्धा त्यांच्याकडे असावी. आणि म्हणून ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा नामयज्ञ सोहळा चालू आहे, भगवान गडाचे विद्यमान महंत आमच्या सर्वांचे गुरुवर्य आणि आपल्या संपूर्ण या उभ्या महाराष्ट्राचं उभ्या भारताचं गुरुवर्य पद ज्यांच्याकडे आलं, उभ्या महाराष्ट्राचे लाडके वारकरी संप्रदायातलं एक वेगळं आगळं वेगळे व्यक्तिमत्व आमच्या मुखातून बाबांचं वर्णन होणार नाही. आणि म्हणून अशी कीर्ती ज्यांची आहे अशी आमचे गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला अखंड रंग सप्ताह आणि बाबांच्या अध्यक्षतेखाली हे लागलेलं या गावाला एक आगळं वेगळं आनंदाचं झाड. मानवी जीवनामध्ये आनंद महत्वाचा आहे आणि तो आनंद देणारी श्रीगुरु आपल्याला शास्त्रीजी महाराजांच्या रूपाने मिळाले. आणि म्हणून बाबांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गेले 8 दिवस कीर्तन, प्रवचन, गाथा, भजन, प्रवचन असेल, कथा असेल, बड्या बड्या मांदियाळींची कीर्तनं झालेत. आज योगायोगानं माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. 2 वर्षापूर्वी सुद्धा 2 का 3 वर्षापूर्वी ही योगायोगानं सेवा माझ्याकडे आली होती. आज निवांत होतो गडावरती, मला शास्त्रीचा फोन आला, आपल्या गावातले गुरुजी, त्यांचा फोन आला की महेंद्र महाराज कुठे आहेत? म्हणलं आज निवांतच आहे. आज कुठं काय, मला वाटलं आज थोडासा आराम करावा. पण कीर्तनकाराचं भाग्य काय जर असेल तर कीर्तनकाराचं भाग्य ते असतं की त्याला कीर्तनाची तारीख मिळणं. आणि योगायोगानं आजचा दिवस खाली असावा आणि मिरकाळ्याच्या या ग्रामस्थांचा फोन यावा, सगळ्या तरुण मुलांचा फोन यावा की महेंद्र महाराज आमची अशी इच्छा आहे की आज तुमचं कीर्तन गावामध्ये व्हावं. फोन आल्या उठलो, काही टेन्शन नाही. मला म्हणले महाराज तुम्हाला पैसे किती द्यायचे? मी म्हणलं तुम्ही जर गडावर आले तर आपल्या भगवान गडाचं गेट 2 करोडचं आहे, इथं पैशाची काय चिंता आहे. आणि म्हणून सगळ्या तरुण मंडळींच्या साह्यानं माझ्याकडे आलेली
कीर्तनरूपी सेवा आणि त्यानिमित्तानं मी इथं उभा आल्यानंतर खूप आनंद वाटला की संपूर्ण मिरकाळा गाव आणि ग्रामस्थ ही सगळी ही जी काय पंचक्रोशी आहे, या पंचक्रोशीतील सगळे, आता वडगाव असेल या परिसरातले सगळे जेवढे गावं असतील, बरेचसे गावकरी आलेले आहेत आज कीर्तनाला, मला माहिती आहे. सगळ्या पंचक्रोशीचं नाक आज मिरकाळा ठरतंय, एवढा मोठा नाम यज्ञ सोहळा तुम्ही करताय. त्यामध्ये या सोहळ्यामध्ये 8ही दिवस या सोहळ्याला शोभा आणण्यासाठी, या सोहळ्याचं एक वेगळं, एक अलौकिक, एक वेगळं पारमार्थिक दर्शन देण्यासाठी, पारमार्थिक माहोलाचं दर्शन तुम्हाला घडवून आणण्यासाठी भगवान गडावरण श्री हरिभक्तीपरायण युवा कीर्तन सम्राट श्री हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज इथं उभा आहेत. श्री हरिभक्तीपरायण या मराठवाडा भूषण संगीत विशारद संगीत अलंकार अक्षयजी महाराज इथं उभा आहेत. श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावातले राम महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण हे विद्यार्थी आहेत. अजून माझ्या पाठीमागं उभं असलेले गोलू म्हणतात का गावात? अच्छा, ठीक आहे, लाडाचं प्रेमाचं नाव आहे वाटतं. अभिषेक महाराज आहेत. आणि अजून या बाजूला जर बघितलं तर श्री हरिभक्तीपरायण बाजू खांदापलटी केली काय? श्री हरिभक्तीपरायण निलेश महाराज इथं उभा आहेत. श्री हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज, ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ होतं, श्री हरिभक्तीपरायण हनुमंतजी महाराज आहेत. माझ्याबरोबर आले श्री हरिभक्तीपरायण नंदू महाराज आहेत. आणि 8ही दिवस गायनाच्या माध्यमातून असेल, मृदंग वादनाच्या माध्यमातून असेल, अभंग गायनाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या चाली, वारकरी चालीचा आनंद देण्याच्या माध्यमातून असेल, हे प्रसाद महाराज, अक्षय महाराज, निलेश महाराज आणि भगवान गडावरचंच एक व्यक्तिमत्व, जे खानदेशामधलं गाव आहे पण सुंदर व्यक्तिमत्व आहे, दिसालाही सुंदर आहे, ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर प्रेम होतं. काय सुंदर आहे माणूस, बघायला तरी नीट असावं बरं का. नाही, मी नाही सांगत, हे माऊली ज्ञानोबा म्हणतात, अरे ज्याच्याकडे बघितल्याच्या नंतर आनंद होतो ना, तो पुण्यवान माणूस असतो. काय ज्ञानोबारांची ओवी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहिली. ज्ञानोबा म्हणतात, दरुशने प्रशस्ती पुण्यपुरुषा. एखाद्या एसटी स्टँडवर एखादं जर कधी अचानक गेलं, रेल्वे स्टेशनवर, एअरपोर्टवर जर कधी गेलात ना तुम्ही, काय त्याची कोणाची ओळख नसते, पण त्याच्याकडे बघितल्या इतका आनंद होतो ना की 10 जन्माचं सुद्धा दुःख विसरता असा माणूस असतो. मग ज्ञानोबा म्हणतात, ओळख नसली आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर जर आनंद झाला ना, तो खरा पुण्यवान माणूस असतो. या दरबारामध्ये ज्याच्याकडे बघितल्यानंतर आनंद होतं, प्रेम होतं, असं आमचं व्यक्तिमत्व प्रेम महाराज सुद्धा इथे उपस्थित. आणि म्हणून निलेश महाराज, प्रेम महाराज, प्रसाद महाराज, अक्षय महाराज आणि या उभा असलेल्या संपूर्ण या मांदियाळींसाठी एकदा जोरदार टाळी होत, जोरदार. तुम्ही सगळे संत सज्जन, मायबाप, माता भगिनी, पुरुष वर्ग सगळे उपस्थित आहात. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. 3 चरणाचा अभंग आहे. आणि जो अभंग आजचा जो निवडलेला आहे तो मागणी पर प्रकरणातील आहे. आजचा जो दिवस आहे ना, बघा, महिनाभर जर नोकरी केली तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी 30 तारखेला म्हणा, पुढच्या 1 तारखेला म्हणा, बरोबर आहे, पुढच्या 1 तारखेला लोक पगाराची वाट बघतात, बरोबर, पगाराचा. तसंच सप्ताहातला जो आजचा दिवस आहे तो आजचा पगाराचा दिवस आहे. पगारावर शिक्कामोर्तब करण्याचा दिवस आहे. पगार होणार उद्या बाबांच्या हातानं, पण पगार तुम्ही किती हजेरी लावल्या, किती ड्युटी केली, किती तास काम कुचराई केली, कीर्तन चालू आहे हे माहीत असून सुद्धा काही बिनडोक घरी झोपणारे, लई डेंजर असतात महाराज असे लोक. आपल्या गावात सप्ताह चालू झालाय, मग आपण कीर्तनाला जावा, कीर्तन ऐकावा, कथा ऐकावा, हरिपाठात उड्या मारावं. यावर्षी तर काय आनंद आहे महाराज, मला करण महाराजांनी सांगितलं की अभिषेक महाराज, करण महाराज या गावचे एक या युवा पिढीसाठी एक मोठं व्यक्तिमत्व ठरणारी महाराज मंडळी ती. येणाऱ्या काही दिवसामध्ये करण महाराज असतील, येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या गावाला दुसरीकडून एखादा महाराज बोलवायची गरज नाही बुवा. आणि म्हणून एक करण महाराज, एकदा करण महाराजांसाठी टाळ्या वाजवा. सुंदर असं प्रेम महाराजांप्रमाणे दिसायला सुद्धा गोंडस आहे, गोर गोमटे, दर्शनीय आणि पुण्यवान आहे. पुण्यवान म्हणण्याचं कारण काय माहिती का, एवढ्या मोठ्या गावातून फक्त एक तेवढं टिकलं गडावर. अभिषेक पण 2-3 वर्ष होता, त्यांनी पण अभ्यास धडे हे ते केले, पण काही कारण असतील काय त्याच्या पाठीमागचे मला माहित नाहीत. पण अभिषेक महाराज गावेत, पण किरण महाराज आहेत आपल्या गावात मध्ये, आपले राम महाराज आहेत, ही सगळी मांदियाळी आहे. आजचा जो दिवस आहे तो पगारावर शिक्कामोर्तब करण्याचा दिवस आहे. काय शिक्कामोर्तब करायचा आहे? पगारावर शिक्कामोर्तब करताना
बघा तो जो कामगार असतो ना, मॅनेजरकडे जर कधी गेला ना, 30 दिवसामध्ये माझा एकही खाडा नाही. काय शब्द त्याच्या? 30 दिवसामध्ये माझा एकही खाडा. झोपले काय तुम्ही? तुम्हाला माझा राग आला हे तो बदलून आले म्हणून. नाही तसं जर काय असतं तर आता सांगा, हार इथं ठेवतो गडावर निघून जातो, आपल्या काय भाकरी कमी नाही. काय टेन्शन. ऐका, पगाराचा दिवस उद्या आहे आणि तो कामगार मॅनेजरला बोलतो. काय बोलतो? मॅनेजर साहेब, या महिन्यामध्ये माझी एकही सुट्टी नाही, एकही तास मी गैरहजर नाही आणि चोख काम केलेलं आहे. बरं, पगारावर म्हणजे ड्युटीला उपस्थित नाही. काही काही माणसं ड्युटीला उपस्थित असतात, पण बसतात ड्युटीला उपस्थित असतात तिथं, पण उपस्थित असून सुद्धा काम करत नाही, झोपलेले असतात. हे मी सप्ताहाच्या मंडपातलं बोलतो बरं का. काही लोक कीर्तनाला येतात, ते सकाळी सकाळी नाही का एखाद्याकडे शेणाच्या पाट्या टाकायचे नंबरच असतो, ते झोपीतच असतं सकाळी सकाळी. काय दिने की नसतं, अर्धा गोटा शेणाचे पाट्या टाकले तरी ते झोपीतच असतं. तसं ते कीर्तनाला आले जरी तरी झोपेमध्ये असतात. असं झोपेत जर असलं ना तर पूर्ण पगार होत नाही. ज्यांनी या सप्ताहामध्ये तन मन धनानं सहकार्य केलं, तुम्ही सगळ्यांनी, या मुलांनी, या तरुण मंडळींनी, स्पेशल जर बोलायचं म्हणलं तर या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सप्ताहाचं काम असेल, गावातलं काम असेल, विकासाचं काम असेल, कोणतंही काम असेल ना, तर ते तरुण मंडळीशिवाय होत नाही, हे लक्षात ठेवा. तरुण मंडळीशिवाय. या भारताच्या सीमेचं रक्षण सुद्धा, आवाज कमी करू नको रे बाबा, अजून मला माहिती तुमच्याकडे येणार मी, चिंता करू नका. जब तक हम यहाँ पे खड़े हैं तब तक हम ही बोलेंगे, लेकिन इस माइक का आवाज जो कम हुआ तो दिल्ली से ईडी भिजवा दूंगा आपके घर में, ध्यान में रखना. देशाचं रक्षण असेल, सीमेचं रक्षण असेल, ही सगळी जबाबदारी कुणावर आहे? का सीमेवर लढायला 60च्या नंतरचे रिटायर झालेले माणसं आहेत का तिथं? आणि जर 60च्या नंतरचे रिटायर झालेले माणसं जर सीमेवर लढायला असते तर आता आपल्याला मिरकळायला सप्ताह नसता करता आला, मागच भारताचं हे झालं असतं. बरोबर आहे. म्हणून काय शब्द संतांचे, तरणा भाग्यवंत नटे. या संपूर्ण जगाची, या संपूर्ण देशाची, महाराष्ट्राची, विकासाची असेल, नवीन टेक्नॉलॉजी असेल, नवीन वैज्ञानिक, नवीन संशोधन असेल, या नवीन वैज्ञानिक संशोधनासह, ज्ञानासह सगळ्या विकासाची, संरक्षणाची सगळी जबाबदारी, कामाची जबाबदारी तरुण मंडळीवर आहे. आणि सगळ्या तरुण मंडळींनी, गावातल्या अबाल वृद्धांनी तन मन धनानं करू घातलेला हा नामयज्ञ महोत्सव, ज्यांनी ज्यांनी सेवा केली असेल, ज्यांनी ज्यांनी खरं नामस्मरण केलं असेल, ज्यांनी ज्यांनी खरं कीर्तन केलं ऐकलं असेल, ज्यांनी ज्यांनी शुद्ध भावातून कीर्तनाला समर्पण केलं असेल ना, त्यांच्यासाठी आज देवाकडे मागणीचा दिवस आहे. विठाला आणि म्हणून मागणीचा अधिकार आपल्याला प्राप्त झालाय. पण मागण्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी मागचे 7 दिवस खर्च केलेत तुम्ही, बरोबर आहे. आणि म्हणून 7 दिवस खर्च करून, 7 दिवस शुद्ध भावानं अखंड हरिनाम सप्ताह करून आज मागणीचा दिवस जर प्राप्त झालाय तर संतांच्या शब्दानं आपल्या जीवनामध्ये मागणी करूयात. संतांचे अभंग आहेत ना, या जगामध्ये संतांचे अभंग, संतांचे शब्दच एकमेव असे आहेत की ते मानवी जीवनाचं कल्याण करणार आहेत. शब्द नीट आहे का माझ्या? मानवी जीवनाचं संतांचे शब्द जर सोडले तर या जगामध्ये सर्वसामान्य माणसाचे शब्द मानवी जीवनाचं कल्याण करतील की नाही मला माहित नाही. एक शब्द भगवान बाबांचा, एक शब्द वामनभाऊ महाराजांचा, एक शब्द भीमसिंह महाराजांचा. या गावामध्ये भाऊही आले, भगवान बाबाही आले आणि भीमसिंह महाराजही आले. मी तरी तुम्हाला सांगेल, आपलं गाव कोणत्या तालुक्यात आहे? गेवराई. गेवराई तालुक्यामध्ये हजारो गाव आहेत, पण ज्या ज्या गावांना भाऊ बाबांचा स्पर्श झाला त्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद काही वेगळा आहे. चॅलेंज देऊन सांगतो, कालही इथं 20 किलोमीटर जवळच असलेलं आपलं संगम जळगाव, तिथंही भगवान बाबा गेले होते आणि भगवान बाबांच्या नंतर, भीमसिंह महाराजांच्या नंतर बऱ्याच दिवसानंतर काल बाबा जाऊन आले.
काय योग आहे या मराठवाड्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या संपूर्ण भारताचा तुम्ही विचार करा. मायबाप डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा प्रसंग आहे भगवान बाबांचा. हे त्यांचं कर्तृत्व आहे. काय कर्तृत्व आहे? 59 वर्ष झालं भगवान बाबांच्या पुण्यतिथीला समाधी स्थवन बाबांना. किती वर्ष झालं? 59. ही कालची 26 जानेवारीची जी पुण्यतिथी झाली ना बाबांची, 59वी पुण्यतिथी होती. 59वी पुण्यतिथी या शब्दाचा अर्थ असा आहे, 59 वर्ष झालं भगवान बाबांनी देह ठेवलेला. पण 59 वर्ष झालं देह ठेवलेला, पण 59 वर्षानंतर सुद्धा भगवान बाबांच्या नावाने लाखो करोडो लोक ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगामाज. 59 वर्ष झालं भगवान बाबांना देह ठेवून, पण 59 वर्षानंतर सुद्धा बाबांच्या नावानं करोडो समाज जमतो. आणि केवळ करोडो समाज जमत नाही तर एखाद्या गावात जर भगवानगडाचे महंत न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा जर बसले तर करोडो रुपये जमा होतात. हे बाबांचं कार्य आहे. करोडो रुपये. गावात जर एखादी नाली जरी खांदायची आणि जरी एखादं कोणी जरी हिंडलं बाबा गावात आपल्याला नाली खांदायची, तू तो या पदर खान सांगू नको. पण भगवान बाबांच्या किंबहुना भाऊंच्या किंबहुना भीमसिंह महाराजांच्या नावाचा जयघोष केला आणि गडाच्या बाबतीचा जर काही जरी शब्द पुढे आला ना तर लोक करोडोने वर्गणी देतात. या संगम जळगावाने किती लाख रुपये दिले परवा? 61 लाख रुपये. 61. गडाच्या पायथ्याच्या खरवंडीनं 1,55,00,000 रुपये दिले. परभणी जिल्ह्यामधले गाव आहे बोरकिनी नावाचं, ऐकलंय ना? परभणी जिल्ह्यात इथून 150 किलोमीटर आहे, पण भगवान गडापासून 150 ते 200 किलोमीटर असलेल्या गावांना सुद्धा 1,10,00,000 रुपये द्यावेत. फार गावानं 1 करोडचा आकडा क्रॉस करावा. असे असंख्य गाव आहेत. मला तर वाटतं भगवान गडाचे असे शेकडो गाव आहेत की भगवान बाबांची गादी जर त्या गावामध्ये गेले ना, आणि आजची परिस्थिती जर अशी झाली, आपल्या बाबांचं व्यक्तिमत्व या ज्ञानेश्वरी या युट्यूब चॅनल जिथपर्यंत पोहोचले, या जगामध्ये एक मोबाईल नाही राहिला की त्या मोबाईल मध्ये आता आनंदाचे सिद्धांत ऐकू येत नाहीत. आणि ज्याच्यामध्ये आनंदाचे सिद्धांत ऐकू येत नसतील ना, त्याचं जीवन कधीच आनंदाचं नसणार आहे. कारण की आनंदाचे सिद्धांत ज्याच्याकडे नाही तो आनंदाने जगेल कसा? आणि म्हणून जिथपर्यंत आनंदाचे सिद्धांत गेले, अशी काही काही लोक आहेत महाराज शास्त्रीजी महाराजांनी त्यांनी आयुष्यात कधी बघितलेलं नाही, पण युट्यूबच्या माध्यमातून आनंदाच्या सिद्धांताच्या माध्यमातून शास्त्री महाराजांच्या ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून ते ज्यावेळेस आनंदाचे सिद्धांत ऐकतात. कोरोनामध्ये संपूर्ण भारत बंद होतं, संपूर्ण जग बंद होतं, बरोबर आहे? पण एवढ्या भारत बंदच्या कालावधीमध्ये सुद्धा लातूर नांदेड या साईडची तरुण पोरं एवढ्या बंद असताना सुद्धा रातोरात प्रवास करून घरावर यायची. सकाळी 6 वाजता गेट मध्ये थांबायची. आणि बाबांनी विचारलं का सकाळी 6 का रे गेट बंद आहे, कोरोना आहे, संपूर्ण भारत बंद आहे, का आले तुम्ही? त्यावेळेस त्या पोराने सांगावं, बाबा आयुष्यात कधी भगवानकडे बघितला नाही, आयुष्यात कधी तुम्हाला सुद्धा बघितलं नाही, पण बाबा ज्यावेळेस आनंदाच्या सिद्धांताच्या मार्फत ज्ञानेश्वरी तुमच्या मुखातून ऐकली गेली, आनंदाचे सिद्धांत ऐकले गेले, त्या दिवशी आमच्या जीवनाला खऱ्या अर्थानं कुठेतरी कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. म्हणून लॉकडाऊन असताना सुद्धा नांदेड पासून रातोरात भगवानगडाच्या गेट पर्यंत येण्याचं सामर्थ्य झालं. आणि म्हणून आज मी सांगतोय तुम्हाला, जिथं जिथं बाबा जातील तिथं तिथं करोडो रुपये जमा होतात. का?
बाबा सुद्धा कीर्तनातून आज उद्याही आपल्या गावामध्ये, आपल्या गावचं तर काय भाग्य आहे मला माहित नाही, मध्ये 5-7 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रसाद महाराज आपले बाबा 2-2, 3-3 वर्षाला एका गावाला कीर्तन करायचे, 2 वर्षाला, 1 वर्ष दर्शन द्यायचे, 1 वर्ष कीर्तन करायचे, असं होतं. पण मिरकाळा गाव हे असं बघितलं मी या परिसरामधलं की ही मोठी परंपरा आहे या गावामध्ये. भगवान गडाच्या फडामध्ये पहिली चाल म्हणण्याचा अधिकार सुद्धा किंवा पहिल्या चालीचा मान सुद्धा या मिरकाळ्याला मिळालेला आहे आमच्या मामाचं साह्याने. मामा आहेत ना, मामाचं तर काय भाग्य आहे महाराज, म्हणजे गडाचे टाळकरीत म्हणून नाही, पण काय साधू संतांचा आशीर्वाद असं सांगतो तुम्हाला. मागच्या 2 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये मामांचा ऍक्सिडेंट झाला आणि मामाला रात्री पहाटे 2-3च्या सुमारात मामाला गाडीत टाकून मिरकळ्यात जर कुणी आणून घातला असेल ना तर मी पठ्ठे आहे आणि म्हणून नाही, भूषण नाही, पण प्रसाद महाराज होते, कधी होत, म्हातारा झालो ना आता मी. त्याच्यामुळे परिस्थिती अशी होती की एवढा मोठा भयानक ऍक्सिडेंट झाला की ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, ज्या गाडीमध्ये मामा होती ती गाडी तिथेच लावून ठेवलेली होती, पण दुसऱ्या गाडीमध्ये आम्हाला मामाने इथं घेऊन आलो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिने मामांना मिनिटाला उठून बसवावं लागायचं. पण साधूच्या सेवेचं फळ आहे, संतांच्या सेवेचं फळ आहे की डॉक्टर सुद्धा म्हणत होते की हा माणूस उठून चालू शकणार नाही, पण भगवान बाबांचा आशीर्वाद काय, आज माझे मामा स्वतःच्या पायानं काठीच्या शिवाय या धर्ममंडपामध्ये येतात, हा भगवान बाबांचा आशीर्वाद. म्हणून साधू संतांचं हे कार्य आहे, साधू संतांचं हे चरित्र आहे, साधू संतांची ही कीर्ती आहे का आयुष्य समाजासाठी, मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी प्रत्येक श्वास त्यांनी झिजवलेला आहे. प्रत्येक श्वास म्हणतो मी. भगवान बाबांचं चरित्र तुम्ही कधी ऐकलं कधी नाही मला माहित नाही, सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना माहित जरी असलं, ओय सगळ्यांना माहित जरी असलं ना, पण तुम्हाला एक सूचित करतो. भगवान बाबा ज्यावेळेस नारायणगडावर होते आणि नारायणगडावरून आळ आल्याच्या नंतर ज्यावेळेस भगवान बाबांनी नारायणगड सोडला, नीट शब्द आहे का, नारायणगड खांद्यावर उपरणं टाकून भगवान बाबांनी नारायणगड सोडला, काही घेतलं नाही. आणि साधूचं मोठेपण असतं काय, जगातलं काय असं मोठी गोष्ट आहे की ती साधूला आवडेल. कोणती गोष्टी मोठी नाही जगामधले. आळ आला भगवान बाबांवर आणि नारायणगड सोडला खांद्यावरच्या उपरण्याशी, आणि नारायणगड सोडल्याच्या नंतर ज्यावेळेस पखाल डोहामध्ये आले, भगवान बाबांनी स्वतःचं इंद्रिय कापलं, सगळ्यांना माहिती बरोबर, इंद्रिय कापलं. प्रसंग असा झाला, आरतीमध्ये वर्णन आहे, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाची कैवारी झाली कीर्ती चराचरी. आणि त्याचं अगोदरचं कडवं आहे, तुळशी उगवल्या रक्त सांडिले, काय शब्द, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. या जगातलं, या संपूर्ण जगातलं बरं का आजपर्यंतच्या इतिहासामधलं भगवान बाबा हे एकमेव व्यक्तिमत्व असेल की आळ आल्याच्या नंतर इंद्रिय कापणारे. एकमेव. तुम्ही कोणताही इतिहास वाचा, महाराष्ट्राचा वाचा, भारताचा वाचा, इतर देशातला इतिहास वाचा, संपूर्ण जगामध्ये फक्त आपले एकमेव बाबा आहेत की आळ आल्याच्या नंतर इंद्रिय कापण्याचं सामर्थ्य ठेवणारे. मी म्हणेल आळ आल्याच्या नंतर इंद्रिय कापण्याचं सामर्थ्य भगवान बाबा का ठेवतात की ते सामर्थ्य फक्त संतांकडेच असतं. इतरांकडे सामर्थ्य, संतांशिवाय ज्या लोकांवर आळ आले ना, आज ते तुरुंगात सडताना आपण बघतो बरोबर. एक या जगामध्ये संत असे की आळ आल्याच्या नंतर तुरुंगात जातात, आणि एक भगवान बाबा असे की आळ आल्याच्या नंतर स्वतःच इंद्रिय त्याग करतात. पण इथे एक भगवान बाबांच्या जीवनाचा एक टप्पा पूर्ण होतो. आळ आल्याच्या नंतरचं, अंग कापण्याच्या अगोदरचं भगवान बाबांचं जीवन बघा आणि अंग कापण्याच्या नंतरचं भगवान बाबांचं जीवन बघा. दोन्ही भगवान बाबांचे जीवन हे समाजासाठीच आहेत. विठाला विठाला. आळ घेतला भगवान बाबांवर आणि इंद्रिय कापण्याची वेळ आली तर भगवान बाबा म्हटले असते, अरे ज्या समाजासाठी, ज्या मराठवाड्यामध्ये मी परमार्थाची क्रांती केली, ज्या मराठवाड्यामध्ये मी ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार केला, ज्या मराठवाड्याला ज्ञानोबरायांचा आशीर्वाद मिळवून दिला, काय शब्द नीट आहे का, आणि माऊलींचा ज्ञानेश्वरीचं दर्शन ज्या मराठवाड्याला, महाराष्ट्राला मी घडवलं,
त्या महाराज चरित्रात जे सांगितलं जातं ना, बाबाला हिमालयात निघून चालले होते, इकडे निघून चालले होते, तिकडून, या सगळ्या चुकीच्या कल्पना. बाबा कुठेही निघून चालले नव्हते. बाबांनी नारायणगड सोडल्याच्या नंतर डायरेक्ट भगवानगडाचा डोंगर बघितला, बस विषय संपला. हा, कुठे निघू का? साधू हार मानणार नाही. या वारकरी संप्रदायातला एकही साधू हार मानत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? अरे साधा माणूस पोलीस झाला तर जगाला घाबरत नाही, आमदार झाला तर तालुक्याला घाबरत नाही, खासदार झाला तर जिल्ह्याला घाबरत नाही. अरे ज्ञानोबारायांचा हात ज्यांच्या डोक्यावर आहे ते या जगाला घाबरतील? आणि ते या जगावर उचलले नाही, काही नाही. भगवान बाबा कुठेही चालले नव्हते. ऐका, या वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगेल मी तुम्हाला, एवढा मोठा इतिहास आहे. ज्ञानोबारायांना याच मराठवाड्यातल्या या आळंदीमध्ये लोकांनी मधुकरी मागू दिली नाही. पण ज्या आळंदीमध्ये, ज्या सिद्धपीठामध्ये माऊलींना मधुकरी मागू दिली नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारेल मिरकाळाकर, आज ज्ञानोबारायांची समाधी कुठे हो? बोला बोला बोला, कुठे समाधी? ज्या तुकोबरायांच्या गाथा गावातल्याच लोकांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला देहूच्या, त्याच तुकोबरायांना ज्यावेळेस वैकुंठ गमन झालं, तर वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर त्या तुकोबरायांचं शिळा मंदिर आज कुठे हो? झोपले काय? कुठे आहे? आळंदीमध्ये त्रास देणारे कुठले होते? ऐका, साधू संताला असेल, प्रपंचामध्ये असेल, आपल्याला असेल, कोणालाही त्रास द्यायला फ्रान्स, इंग्लंड, जपान, अमेरिका इथून नाही लोक येत, दुसरीकडून नाही, आपलीच लोक आपल्याला त्रास देतात. पण संतांचं व्यक्तिमत्व असं आहे गड्या, ज्या ठिकाणी त्रास दिला, आळंदी मधल्या लोकांनी माऊलींना त्रास दिला, पण आज आळंदी मधलेच लोक म्हणतात आरती ज्ञानराजा. देहूतल्या लोकांनी तुकोबरायांचा गाथा बुडवला, पण आज देहूतलेच लोक तुकोबरायांची आरती करतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा. त्याच देहूतले लोक आरती करतात तुकोबरायांचे. ज्या मराठवाड्यामध्ये भगवान बाबांना लोकांनी त्रास दिला ना, आज तोच मराठवाडा भगवान बाबांची आरती करतो. आरती भगवान बाबा. सगळं आपणच गुत नाही घेतलेलं, हे काही नसते. जेवायला आहेत का? उद्याचा महाप्रसाद काय बनवणार आहेत मला माहित नाही, पण आता हे तुम्ही सुद्धा म्हणू लागा. बोला, आरती सगळ्यांच्या पाठ आहे ना? हा, मग मी पुढे म्हणेल आणि तुम्ही पाठीमागा म्हणायचं. हा, बोला. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. नारायणाचे कैवारी झाली आरती भगवान बाबा. प्रसाद महाराजांनी एक प्रमाण दिलं होतं, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. म्हणून भगवान बाबांकडे ते सामर्थ्य आहे. भगवान बाबांनी त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास हा समाजासाठी दिला, या महाराष्ट्रासाठी दिला. म्हणून 59 वर्ष झालं आपण बाबांची पुण्यतिथी असेल, त्यांच्या नावानं सप्ताह असेल. मी तर म्हणतो भगवान बाबानं वामन भाऊ महाराज जर या मराठवाड्यामध्ये झाले नसते ना, तर आपल्या गावामध्ये कुणी टाळं वाजला नसता, विना वाजला नसता, कीर्तन झालं नसतं, काही नसतं. हा, भाऊबाबांच्या काळातला तुम्ही विचार करा, घरोघरी वाघुऱ्या होत्या. काय होत्या? आणि वाघुऱ्याने काय केलं जातं? सप्ताह केला जातो का? असं कधी ठरलंय का बाबा? हा,
मेरे प्यारे दोस्तों, कल सभी इस गेवराई तालुका के सभी जो शिकारी बंधु है उनसे मेरी विनती है, दिल्ली से असं नरेंद्र मोदींचा आवाज हाँ, उनसे मेरी विनती है दिल्ली से कि आप सभी गेवराई तालुका के सभी शिकारी लोग सभी अपने अपने वाघुरिया जमा करके, मेरे को हिंदी आती लेकिन हल्पा दिखाती, हाँ, सभी अपने अपने वाघुरिया जमा करके, ऐसा ही बोला, हाँ, कल सभी लोग हम लोग गेवराई के स्टैंड पर हम बहुत बड़ा वाघुरी का कंपाउंड बनाएंगे और उस वाघुरी के कंपाउंड में हम सभी लोग भजन करेंगे. झोपले काय हा, असं कधी झालंय? वाघुरीने काय केलं जातं? शिकारच केली जाते. ज्या मराठवाड्यामध्ये शिकारी होते, शिकारी असणाऱ्या वर्गाला परमार्थाला लावून, ज्ञानेश्वरी हातात देऊन, साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त करून देऊन, त्या सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी ज्यांनी कुणी या मराठवाड्यामध्ये प्रयत्न केले ना, त्यांचं नाव फक्त भाऊ आणि बाबा. कोणी नाही या जगामध्ये, कोणी कुणाचा विचार करत नाही. सख्खा भाऊ जर मोठा झाला ना तर सख्ख्या भावाला सुद्धा विचार करतो, तू काही अभ्यास केला नाही, मी तुला काही देऊ शकत नाही, काही देऊ शकत नाही. हा, पण या जगाचं कल्याण करणारे कोण असतील? एकमेव साधू संत आहेत. म्हणून साधू संतच आपल्या जीवनाचं कल्याण करतात, हे शिक्कामोर्तब आहे. कशामुळे कळलं आपल्याला? संतांच्या अभंगामुळे कळलं, संतांच्या शब्दामुळे कळलं. एक संतांचा शब्द घेतला तर जीवनाचं कल्याण होतं, हे आपल्याला संतांच्या चमत्कारामुळे, संतांच्या शब्दामुळं, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमुळे कळालं. बरोबर? आणि म्हणून ज्या शब्दानं जीवनाचं कल्याण होतं, त्याच संतांच्या शब्दानं जर या यज्ञाविषयी जर कुठेतरी भगवंताकडे जर मागणी केली ना, तर देव लवकर मागणी ऐकेल. देव काय आपला काय लगेच आपली ठेव नाही ठेवली की आपण आपण घरी लई डेंजर आवाज देतो. आपण आईला असा आवाज देतो, वडिलांना असा आवाज देतो. हा, या महिला मंडळीच काही सांगत नाही, तुमच्या चरणावर आपलं नतमस्तक आहे. तुमचं काय, तुमच्या बाबतीत काही बोलत नाही का? कारण की तुमचे आवाज ऐकल्याच्या नंतर संपूर्ण कमीत कमी एक गल्ली तरी शांत होती. हा, तुमचा फक्त तुमचा पदर डोक्यावरचा कमरेला खोसावा आणि मग तुमचा आवाज निघावा. तुमच्या बाबतीत आपण कसाही आवाज देतो, पण आपला आवाज देव ऐकेल की नाही मला माहित नाही. पण आपल्या मार्फत जर भगवान बाबा बोलले, आपल्या मार्फत जर वामनभाऊ महाराज बोलले, आपल्या मार्फत जर तुकोबाराय बोलले ना, तर त्यांचा शब्द लवकर ऐकतील. बरोबर? म्हणून शास्त्रीजी महाराजांनी एक सिद्धांत सांगितलेला आहे, देवाला माना अगर न माना, मला काही देणे घेणं नाही, त्याचे तो तुमचा स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण देवाची ओळख करून जे देणारे संत आहेत, त्या संतांच्या पाया पडलं. ऐसे वेद, देवाची प्राप्ती किंवा देवाचं दर्शन सुद्धा संतांशिवाय होऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला एक मिरकातल्या सगळ्या लोकांना प्रश्न विचारतो, भाऊ बाबा आलेत म्हणून आपल्याला प्रभू रामचंद्र माहीत झाले, म्हणून आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व माहीत झालं, तर तुमची देवाची ओळख काय? मला सांगा. ग्राउंड लेवलचे जे खासदार आमदार आहेत त्यांच्यामुळं पंतप्रधानाचं कार्य काय आहे हे समजतं. बरोबर आहे? तसं भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज यांच्यामुळे आपल्याला देवाची ओळख कळली. तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानाकडे जाऊ शकत नाहीत का? 10 जण उभेत, कुठून आलास तू? कोण आहेस तू? कोण आहेत आपण? पण जर भगवान बाबांचे होऊन गेलो, म्हणून माझ्या गुरुवारांचा एक शब्द आहे की म्हणून ज्ञानेश्वरीतला सिद्धांत स्पष्ट करताना माझे गुरुवारे बोलतात, देव जीवनातून निघून गेला तरी काय टेन्शन घेऊ नका, पण संत जीवनातून निघून गेला, संत जीवनातून निघून न जाता कामा नयेत, किंवा संत जीवनातून निघूनच जाता कामा नयेत, ही काळजी घ्या. का? केवढा मोठा दृष्टांत आहे रामायणातला. बघा बर का, नसलेल्या सोन्याच्या हरणाच्या पाठीमागं, आता मी तुम्हाला विचारतो महिला मंडळी, तुम्हाला सोनं लय आवडतं मला माहिती,
जर दिवाळीला जर ह्याला जर सोनं नाही घेतलं ना तर हे भांडे आपटी देत घरात, लय भांडे आपटी देतात. आणि भांडे आपटून काय म्हणतात माहिती का, मेल्यासाठी आखा जन्म घातला पण मेल्यानी मला फुटका मणी सुद्धा नाही केला. शब्द बघा काय शब्द आहेत. आता मला सांगा, सोनाराच्या दुकानात जाऊन कोणी फुटका मणी करेल का? पण शब्द आहेत त्यांचे, ते काय त्यांनाच त्या कला आहे ती. मेल्यानी मला फुटका मणी सुद्धा सिद्धांत सांगतो, पण सोनं आवडतं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सोन्याचं हरण कधी असतं का? हो, सोनं आवडणार आहे. कोणी बघितलंय का इकडं? मग गप का म्हणा. सोन्याचं हरण कधी बघितले? सोन्याचं हरण जर असतं प्रसाद महाराज तर गेवराईतले लोक आहेत ना सगळे वाघुरे घेऊन निघाले असते. भाऊ काही नाही, आपल्याला एक जरी हरण सापडलं तरी बास. पण सगळ्यांना माहितीये सोन्याचं हरिण नसतं. पण हे सगळ्यांना माहित असताना सुद्धा जी भगवंताची पत्नी आहे आणि लक्ष्मणासारखे संत जिच्या जवळ आहेत त्या सीतेला का कळू नये? माझा प्रश्न आहे. कळलं नाही आणि नसणाऱ्या सोन्याच्या हरणाच्या पाठीमाग असणारा सोन्यासारखा नवरा प्रभू रामचंद्रांना पाठवून दिलं. पण बोलेल मी, प्रभू रामचंद्र गेले, सीतेचं अपहरण नाही झालं. पण ज्यावेळेस लक्ष्मणासारखे संत सीतेच्या जीवनातून निघून जातात ना त्यावेळेस अपहरणाशिवाय पर्याय राहत नाही. शब्द पटला असेल तर मोठ्याने वाजवा, अशा बारीक बारीक नका. आज जो भी कुछ होगा वो खुल के होगा और जो भी कुछ दबा दबा के होगा ना वो हमारा नहीं भाऊ. ऐका, देव निघून गेले सीतेच्या जीवनातून, अपहरण झालं नाही. पण लक्ष्मणासारखे संत ज्यावेळेस जातात ना त्यावेळेस अपहरण झाल्याशिवाय राहत नाहीत. मिरकाळ्याने जर काय जबाबदारी घेतली असेल, जर काय दखल घेतली असेल तर मी हे सांगू शकतो. मिरकाळ्याच्या गावाच्या बाबतीमध्ये तुम्ही देवाच्या बद्दलची काय दखल घेतली मला माहित नाही, पण तुम्ही नक्कीच दखल घेतली भगवान बाबांनी वामनभाऊ महाराजांच्या आशीर्वादाची. आणि ज्या अर्थी भगवान बाबांनी वामनभाऊ महाराजांच्या आशीर्वादाची दखल घेतली त्या अर्थी नक्की त्यांचे शब्द आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहणार. आणि म्हणून त्यांच्या मार्फत आपण जर देवाकडे गेलो तर देव आपली विनंती, आपली प्रार्थना, आपली तळमळ, आपला भाव लवकर आपलासा करेल. आजच्या दिवशी देवाकडे मागायचंय, भिकारी म्हणून नाही. पण एक जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरच्या वारीला जातात. आषाढी वारीला गेल्याच्या नंतर देवाच्या समोर उभे राहतात, दर्शन करतात. आणि दर्शन करून निघाल्याच्या नंतर निघता निघता देवानं तुकोबारला आवाज दिला, तुकोबाराय इकडे या. काय झालं देवा? 8 पिढ्याची वारी तुमची. म्हणले हो. म्हणलं काय झालं, काय चुकले का? नाही म्हणलं चुकलं नाही, पण 8 पिढ्याच्या वारीमध्ये तुमच्या एकही पिढीनं आमच्याकडे काहीच मागितलं नाही. हो काय शब्द देवाचे? 8 पिढ्याच्या वारीमध्ये तुमच्या 8 पिढ्यामध्ये आमच्याकडे एकही पिढीतल्या लोकांनी काहीच मागितलं नाही. मग देवा मागितलं नाही म्हणून चुकी झाली का? नाही, चुकी नाही. पण 8 पिढ्यापासून तुम्ही काहीच मागितलं नाहीत आणि संसारातला जर साधा जर माणूस आला, प्रपंचातला साधा माणूस आला तर किती मागतो काही सांगता येत नाही. गृही व्हावे धनधान्य, काय मागण्या तुम्ही वेगवेगळ्या. एका माणसाला देव प्रसन्न झाला, रानात काम करत होता, मोगडा चालू होता. मोगडा माहिती आहे ना? मोगडा चालू होता. मोगडा हाणता हाणता ते देवाचं नाव घ्यायचं, देव प्रसन्न झाला. बोला म्हणले रावसाहेब. इथं कोण नाही ना रावसाहेब? नाही, नाव चेंज करू आपण. बरं झालं नाही. बोला रावसाहेब, देव आहे मी. देव आहे? खरंच देव? हो म्हणलं देव आहे, प्रसन्न आहे तुमच्यावर, काय मागायची ती मागा. म्हणलं देवा असे का? खरंच देव आहे? म्हणलं हो. म्हणले मागतो. म्हणले त्यांनी खिशात हात घातला. काय नाही देवा. म्हणले खिशात आहे ना तंबाखूची पुडी आहे पण चुना नाही, तेवढा चुना दे. मागणी आहे. तुकोबराय ना देव बोलले. तुकोबराय 8 पिढ्यापासून तुमच्या एकाही पिढीतल्या एकाही माणसाने काही मागितलं नाही. किती दिवस आमचा अपमान करता? काहीतरी मागा, काहीतरी दान मागा, काहीतरी प्रसाद मागा. मग मागायचा जो अधिकार देवानं दिला, देवाची आज्ञा आल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात एक आम्ही मागत नाही. पण जर तुझी ताकद असली तर आमचं एक मागणं आहे.
तुकोबारायांच्या आजच्या अभंगाचं पहिलं चरण आहे. देवा तू म्हणतोस काहीतरी मागा, आमचा अपमान करू नका म्हणतोस ना देवा, म्हणून मी आज एक मागतो, पण तुझ्या धमक असली तर दे. माणसाचा परमार्थ करताना इतका अधिकार व्हावा, इतकं अत्युच्च जीवन व्हावं, इतकं सुंदर जीवन व्हावं आणि एवढा मोठा भगवान बाबांचा आशीर्वाद मिळावा की देवाला सुद्धा चॅलेंज करता आलं पाहिजे. तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये देवाला चॅलेंज केलंय. देवा तू म्हणतोस म्हणून माझं एक मागणं आहे, मागणे ते एक, 10 नाही. लोकाला फक्त कुणीतरी सांगावं की मला काहीतरी माग, लिस्टच तयार असते. तुकोबाराय लिस्ट ठेवत नाहीत, एक मागणं आहे. काय मागणं आहे? मागणे ते एक, तुझं प्रति आहे ते पण तू म्हटलास म्हणून. काय मागणं आहे? अरे मागणं नंतर सांगतो, पण देण्याची धमक आहे का अगोदर सांग. देशील तरी पाहे, अगोदर तुला देता येत की नाही ते बघ. म्हणून माणसाचा अधिकार बघा, परमार्थ कशासाठी करायचा आहे, ज्ञानेश्वरी का वाचायची आहे, भगवान गडावर बाबांच्या किंबहुना भाऊंच्या समाधीवर का नतमस्तक व्हायचं, याचं पहिलं कारण, पहिलं उत्तर घेऊन जा माझ्या कीर्तनातून. देवाला सुद्धा चॅलेंज करता आलं पाहिजे, यासाठी बाबांच्या आणि भाऊच्या चरणावर झुका. आणि देव भाऊंच्या आणि बाबांच्या चरणावर जर झुकलात ना तर देव तुमच्या दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. जे जे लोक ज्ञानेश्वरीच्या शब्दानं जीवन जगले त्यांना मंदिरात जायची गरज पडली नाही, देव त्यांच्याकडे आलेला. म्हणून तुकोबारायांचा अभंग बघा, मी भांडारा डोंगरावर असेल किंबहुना कुठं असेल, भांडारा डोंगरावर, गोराडा डोंगरावर, भामचंद्रावर भजन करायचो, पण डोंगरावर भजन करायचो, पण मला मंदिरात जायची गरज पडली नाही. का? तुकोबाराय म्हणतात, अरे भक्ती इतकी होती, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारा. कशामुळं? ज्ञानेश्वरीचे पारायण केले, ज्ञानेश्वरीच्या शब्दांना हृदयामध्ये जागा दिली, संतांच्या चरणावर झुकलो, म्हणून देव आमचं मागे पुढे उभा राहून रक्षण करतो. निरकाळाकर, तुम्हाला जर असं वाटत असेल ना देवानं तुमचं रक्षण करावं, तर भगवान बाबांनी जे आयुष्यभर समोर ठेवून वाचलेली ज्ञानेश्वरी ना, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पर्याय नाही. जी लोक ज्ञानेश्वरी वाचतील ना, देव त्यांचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. हनुमंत महाराज असतील, करण महाराज असतील, ही सगळी लोक ज्ञानेश्वरी, ही सगळी महाराज मंडळी ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये रोज पारायण सगळे आम्ही महाराज मंडळी करतो. का? ज्ञानोबारायांच्या शब्दानं मानवी जीवनामध्ये देव प्राप्त होतो, ज्ञानोबारायांच्या शब्दानं मानवी जीवन रसिक होतं, ज्ञानोबारायांच्या शब्दानं मानवी जीवन ज्ञानी होतं, ज्ञानोबारायांच्या शब्दानं मानवी जीवन खुलून उलतं. असं खुलतं, इतकं खुलतं की प्रत्येक क्षणाला ज्ञानोबारायांच्या शब्दांचा आशीर्वाद तुमच्या हृदयामध्ये आनंदाचा पाझर फोडतात. भगवान बाबांचा चेहरा बघितल्याच्या नंतर कोणाला दुःख झालं का? हो, झोपले नाही ना अजून? मी एक प्रश्न विचारतो, भगवान बाबांचा कोणत्याही फोटोचा चेहरा बघा, दुःखी वाटलाय? आणि तुमच्या आमचे लग्नात काढलेले स्माइल, स्माइल लय भारी स्माइल देत, आज स्माइलच नाही राहिली, उगा डुप्लिकेट स्माइल, त्याला आम्ही काय म्हणतो, प्लास्टिक स्माइल देतो. फोटोवाले ज्यावेळेस म्हणतात ना स्माइल द्या, लोक फक्त असं करतात, स्माइलच समजते त्याची. बरं का, भगवान बाबांचा कोणताही फोटो बघा, भाऊंचा कोणताही फोटो बघा, त्यांचा कोणताही फोटो अंग कापल्यानंतर सुद्धा त्यांचा चेहरा आनंदात दिसतो, आणि आपला लग्नातला फोटो सुद्धा दहाव्यासारखा दिसतो. का हो? काय याचं कारण काय? या दोन जीवनातला जो फरक आहे ना, तो अंतकरणामध्ये ज्ञानेश्वरीच्या आशीर्वादाचा. म्हणून ज्ञानेश्वरीच्या शब्दांनी जीवन कल्याण होतं, आणि अशा ज्ञानेश्वरीच्या शब्दांनी जीवन मोठं करा, आयुष्य करा. आणि म्हणून तुकोबाराय, ज्या तुकोबारायांचं जीवन ज्ञानेश्वरीच्या शब्दाने, ज्या तुकोबारायन मंदिराशिवाय भगवंतानं मागे पुढे उभा राहे संभाळीत असं ज्यांचं जीवन आहे, त्या तुकोबारायांनी देवासमोर गेल्याच्या नंतर देवाला चॅलेंज करतात, देवा तुला जर देता येत असेल तर एकच मागणी, मागणे ते एक, तुझं प्रति आहे, देशील तरी पाहे,
आणि या जर महिला मंडळी सांगितलं असतं देवानी काय मागायचे ते मागा, या म्हणल्या असतं देवा या वर्षी सोन्याची 1 किलोची ईट सापडू दे. हो, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला माहिती आहे परमार्थ चांगला आहे, परमार्थानं कल्याण होतं, परमार्थाच्या जीवनानं लोकांना कळत नाही असं नाही, पण मराठवाड्यामध्ये म्हण आहे बरं का, माझ्याकडे टाइम कमी आहे. मराठवाड्यामध्ये आपल्याकडे म्हण आहे कळतं पण काय शब्द आहे तरुण बरोबर, काय शब्द आहे पोरं, कळतं पण कळतं आपल्याला, माळ घातल्यानंतर कल्याण आहे पण वळत नाही. सिद्धांत मी तुम्हाला पटवून देतो, तुम्हाला दृष्टांताच्या माध्यमातून. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, म्हणजे विश्वास आहे ना, का काढून दाखवू, आहे तुळशीची माळ आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो महिला मंडळी, जीवनामध्ये या तुळशीच्या माळेनं कल्याण आहे का तुमच्या गळ्यातल्या सोन्यानं? मोठ्यानं बोला, माझं वय झालंय, मला ऐकू नाही येत. इकडच्या तर आपला बचत गट वेगळा आहे काय, असू शकतो ना त्याचा गट गट गट. हा, कशाने कल्याण आहे मला अजून बी ऐकायलाच आहे ना, मी ना कशाने कल्याण आहे, तुळशीच्या. आताशी ऐकू आलं आणि बरोबर बोलले. आता मी प्रत्येक या ऐका महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढे कुठेही कीर्तन करता नाही ना, मी या मिरकाळ्याच्या माता माऊल्यांचं उदाहरण सांगलं. अरे जा त्या मिरकाळ्याच्या माता माऊल्यांकडे कधी, अरे खरं उत्तर देतात, तो खरं उत्तर देतात, खरं उत्तर देतात. खरं बोलला तुम्ही, जीवनामध्ये कल्याण तुळशीच्या मायेलाच आहे, हे माहिती आहे तुम्हाला. तुळशीच्या बरोबर आहे, तुळशीच्या पॅनल, आपलं पॅनल पडला नाही पाहिजे, इकडचं काही बोलणार बरं का. हा, तुळशीच्या माळेनं कल्याण आहे. मग मी आता असं करतो, माझ्या गळ्यातली तुळशीची माळ तुम्हाला देतो आणि तुमच्या गळ्यातलं सोनं आणावर इकडे. प्रसाद महाराज आपली पिशवी घ्या, आजचं पाकिट नाही दिले तरी चालेल. सोन्याचा भाव काय महाराज, 65,000 रुपये तोळा झाले. हो, कळतंय आपल्याला, कळतंय. एका गावात एक म्हातारी म्हणली, महेंद्र दरी सोन्याचं सगळं माझ्या गळ्यातलं. मी म्हणलं गपची बस, ते बेंटेक्सचं असत. सोन्यापेक्षा बेंटेक्सचं जास्त चमकतं, डुप्लिकेट आहे. हा, माहित आहे तुम्हाला. तुळशी, अरे ज्याने तुळशीची माळ पवित्र अंगावर घातली ना, अरे दररोज स्नान करताना त्या तुळशीच्या माळेवरून आपल्या संपूर्ण शरीरावर जे येणारं पाणी ना, हजारो तीर्थांचं पुण्य देणारं, तेवढं पुण्य आपल्याला सकाळी सकाळी तुळशीची माळ घातल्याच्या नंतर आणि तुळशीच्या माळेच्या स्नानानं होतं. हे माहिती तुम्हाला, कळतंय तुम्हाला, माहित आहे. पण तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही तुळशीची माळ घालू शकत नाहीत आणि गळ्यातलं सोनं. बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर माझ्या आळा असता की हेनीच म्हण. माहित आहे, पण तुमच्या आमच्या विचारांनी, आपलं स्वतःच्या विचारांनी आपलं वाटोळ होतं. म्हणून संतांचे शब्द आपल्याला देवाकडे घेऊन जातात. आपलं गाराणं मांडतात, तुकोबाराला त्यांचं गाराणं मांडायची काही गरज नव्हती. त्यांच्याकडे काय कमी आहे. हा, 350 वर्षापूर्वी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेताना समाधीच्या बाहेरचा जो दगडी गाभारा आहे ना, तो दगडी गाभारा जगद्गुरु तुकोबारांनी कुठूनही वर्गणी न करता स्वतःच्या खर्चानं बांधलेला आहे. आजही तसाच आहे. एवढे तुकोबारा श्रीमंत होते. 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारांची. देहूतलं विठ्ठलाचं मंदिर, त्याचा जीर्णोद्धार आणि त्याचं विकास काम जगद्गुरु तुकोबारांनी केलं. त्यांना काय मागायची गरज होती. पण जे संत देवाकडे मागतात त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी. भगवान बाबांनी जरी काही मागणी केली असेल ना देवाकडे, तरी ती भगवान बाबांसाठी नाही, या मिरकाळ्यासारख्या भाऊबाबांच्या असंख्य भक्तांसाठी मागणी. म्हणून असंख्य भक्तांसाठी ज्यावेळेस संत मागणी करतात, तुकोबाराय म्हणतात, मागणे ते एक तुझं प्रती आहे. भगवान बाबांच्या आणि वामभाऊ महाराजांच्या सेवेने एवढी मोठी आपली उंची करा, एवढं मोठं जीवन करा, एवढं मोठं मजबूत जीवन करा. देवाला चॅलेंज करता आलं पाहिजे तुकोबारायांसारखं. देशील तरी देवा, तुला देता आलं तर बघ. देव मला काय पाहिजे, नाही देता येतंय का, देण्याचा प्रयत्न करतो. काय दे, दुसऱ्याच्या.
टाळी वाजवा यांच्यासाठी. वा देवा, तुझ्या सामर्थ्य आहे का नाही अगोदर बघ, कारण की मागणी संतांची आहे. देवापेक्षा संतांचा अधिकार जास्त आहे. हे व्यक्तिमत्व तुकोबारायांचं देवाला म्हणतं, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. आणि देवा जर तुला द्यायचंच असेल, जर तू सांगितलंस तरी एक दे, या संतांशी निरवी. याचा आपल्या साध्या भाषेमध्ये अर्थ सांगू तुम्हाला. काही नाही देवा, आमच्याकडे काही कमी नाही, मिरकाळ्याच्या लोकांकडे, या परिसराकडे काही कमी नाही, नोकरी आहे, पैसा आहे, जेमतेम आमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो भगवान बाबा आणि वामन महाराजांमुळे आमच्या जीवनामध्ये आलाय ना. बस देवा एकच काम कर, देवा या संतांशी निरवी. याला अजून थोडस मॉडिफाय करू, या भाऊ बाबांशी निरवी हेची मदत आहे. निरवी या शब्दाचा अर्थ आहे सांभाळी घाल. भाऊ बाबांच्याच जवळ मला राहायला मिळावं, भाऊ बाबांनी आमचा सांभाळ करावा, एवढंच दे. काय मागणार हो आपण? कीर्तनाला बसलो आपण, भाऊ बाबांच्या नावानं सप्ताह चालू आहे, त्यांच्यामुळे सगळं जनकल्याण आहे. आणि देवाकडे आपण भाऊ बाबांच्या शिवाय जर दुसरं काय मागितलं तर ते टिकेल का? टिकेल? करोडो रुपये असतील, पण करोडो रुपयांचा सुद्धा करोडो रुपयांची विल्हेवाट एका मिनिटात लागल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला उदाहरण देईल. हे माझी मित्रमंडळी सगळी काय, त्याच्यात काय वाद नाही. ही मिरकाळा गाव त्यामध्ये नसल असं मला वाटतं शास्त्री. पण या महाराष्ट्राची, या जगाची परिस्थिती बघा. त्या ऑनलाईन रमीच्या नादाला लागून आहेत ना, एका गावातून 50-50 लाख रुपये, 1-1 करोड रुपये गेलेत महाराज. आपल्या गेवराईची जर यादी बाहेर काढली ना, करोडो रुपये माणसाकडे, पण ऑनलाईन एका SMS मध्ये आता काही त्या अंबानीच्या नावानं काही आता त्या SMS आले पोरांना, आणि ते फुकट रिचार्ज. काय नाद ऐकून असतो, लोकांना फुकटात पाहिजे सगळं. लय लोक फुकटे झाले. ते फुकट रिचार्ज म्हणून त्याच्यावर त्या SMS ला ओके केलं, आणि ओके केल्यामुळं संपूर्ण याचं अकाउंट बँक बॅलन्स झिरो झालं. बघा, देवाकडे जर चुकीचं काय मागितलं, पैसे काय मागितलेत, पैसे टिकतील? रावणाची संपत्ती टिकली नाही. किती मोठं सोन्याचे घर होते, किती मोठं काय होतं, एवढी सगळे राज्य लंकेसारखं सोन्याचं असताना सुद्धा काही नाही. रावणाचं नाव आज कोणी गावामध्ये ठेवतं का? मिरकळ्यामध्ये असं कोणी झालंय का? हा, आमच्या गावातले रावण महाराज. एक तर रावण त्याला पुन्हा महाराज, असं कधी होत नाही का? काय चुकलं रावणाचं? सगळं जीवन सगळं व्यवस्थित होतं, पण रावणाच्या जीवनामध्ये साधूच्या आशीर्वादाचा स्पर्श नव्हता. बरोबर आहे? मग देवाकडे जर मागायचंय तर काही नाही, या भौतिक ते मधलं काही टिकणार नाही. सगळं, अरे शरीर जाणार आहे. शरीर घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काय शब्द, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी कोणावर काळ हमला करेल सांगता येते? मग शरीर टिकत नाही, पैसा टिकत नाही, भौतिकतेमधलं काहीच टिकत नाही. टिकणार काय? संतांचा आशीर्वाद टिकणार आहे, संतांचा सहवास टिकणार आहे, आणि संतांच्या आशीर्वादानं मिळणारा आनंद हा चिरकाल आहे. म्हणून देवाकडे मागताना एक मागा, देवा भाऊ बाबांच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहायला मिळावं, भाऊ बाबांनी आम्हाला सांभाळावं, या भाऊ बाबांशी निरवी हेची मदत दे. देवा तू उदार आहेस, तू का म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी शेवटचं चरण आहे. काही नाही या जगातलं, काही नको. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला जर देव प्रसन्न झाला तुम्ही काय मागता? काही का मागा ना, तू तुझं उरक फक्त, आम्ही आमचं बघ. होय, हा काही नाही. आजच्या अभंगाप्रमाणे एकच मागा देवाला. आमच्या आयुष्यातला दिवस, कोणताही दिवस कमी सुख असेल, ज्याचं सुख असेल आम्हाला माहित नाही देवा, पण भगवान बाबांच्या आणि वामभाऊ महाराजांच्या कृपाशीर्वादाशिवाय आम्हाला जगणं देऊ नको. बस एवढंच माग. पण देवाला विनंती करा, देवा तुका म्हणे आता उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत ही थोरी गरजता ती पवाडे. उदारेस तू, सगळ्यांचा उद्धार करणार तू.
जगाचं रक्षण करणारा तू आहेस, पालन करणारा तू आहेस, पोषण करणारा तू आहेस. म्हणून जर काय करायचं असेल तर भगवान बाबांच्या आणि वामनभाऊ महाराजांच्या चरणाजवळ आम्हाला ठेव. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी. पायी या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वरीचं ज्ञान. जे भगवान बाबाने आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची. संतांची पायी हा माझा विश्वास. पाय म्हणजे ज्ञानेश्वरी. मला ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाजवळ ठेव. आणि जर देवा तू मला ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाजवळ ठेवलं ना तर भगवान बाबा लवकर कृपा करतील. या जगामध्ये आनंदच आनंद. म्हणून तुका म्हणे आता उदार तू हे बाबा भाऊंच्या पायाजवळ आम्हाला ठेवा, ज्ञानेश्वरीच्या आशीर्वादाच्या जवळ आम्हाला ठेवा. जर तू आम्हाला ज्ञानेश्वरीच्या भाऊबाबांच्या पायाजवळ ठेवलं तर नक्कीच आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाहीत. एवढीच मागणी तुझ्याकडे आहे. या संतांशी निरवी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा विठोबार खूप. आजच्या या मागणीच्या दिवशी या यज्ञाच्या माध्यमाची आपली मागणी देवाकडे आपण ही केलेली आहे की भाऊबाबांचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहावा. भाऊबाबांच्या जवळ आम्ही असावं. ज्या देवाकडे मागणी करतोय तो देव पंढरपूरचा पांडुरंग किंबहुना भगवान श्रीराम प्रभू किंबहुना भगवान श्रीकृष्ण या संपूर्ण एक तत्व असलेला संपूर्ण जगामध्ये विविधतेनं नटलेल्या देवाकडे आपली मागणी आहे. मागच्या 22 तारखेला या अयोध्येमध्ये 500 वर्ष जो संघर्ष झाला त्या संघर्षाचं चीज झालं. आणि मागच्या 22 तारखेला अयोध्येमध्ये जे आपलं स्वप्न होतं. आपली पिढी इतकी भाग्यवान आहे ना, आपण इतकी भाग्यवान आहेत. आज या धर्ममंडपामध्ये जेवढे मुलं मुली माणसं या माता भगिनी जेवढे आहेत, आज जेवढे जिवंत आहेत आजच्या घडीला तेवढी इतकी भाग्यवान आहेत. कशामुळे माहितीये का? 500 वर्ष संघर्ष चालला राम मंदिरासाठी. तो 500 वर्षाचा संघर्ष सुद्धा आपल्या पिढीमध्ये सफल झाला. आणि आपल्याच पिढीमध्ये राम मंदिर सुद्धा होते. आणि आपल्याच डोळ्या देखत भगवान गडावरती माऊलींचं मंदिर सुद्धा होते. म्हणून एक विनंती करेल, उद्या जरी कोणाकडे काळ आला आणि यम देवंत आले ना, चल बाबा तू वरती, त्याला असे 2 बोट दाखवायचे. अरे यमा तू थोडा थांब. तो म्हणला का? त्याला म्हणा पहिल्या बोटाने आम्हाला अयोध्येमध्ये 22 तारखेला झालेलं राम मंदिर बघायचंय आणि दुसऱ्या बोटानं आम्हाला 2026ला भगवान गडावरती पूर्ण होणार माऊलींचं मंदिर बघायचंय. तोपर्यंत आमच्या मिरकाळामध्ये यायचं. काय आनंद होता हो 22 तारखेला. एकदा 5 मिनिटामध्ये आपण राम मंदिराचा आनंद साजरा करू. आजपर्यंत 500 वर्ष फक्त आपण एकच गीत म्हणत आलो, बनाएंगे मंदिर बनाएंगे मंदिर बनाएंगे मंदिर. पण आता या 22 तारखेच्या नंतर बनाएंगे नाही. आता सगळे वर हात करा, आपण सब मिलकर गाएंगे. मेरे प्यारे देशवासियों, ये जो मिरकाला गांव के सभी भाव बाबा के भक्तगण हैं, सभी से मेरी विनती है कि इस भारत में अयोध्या में राम मंदिर जो बना है, राम मंदिर जो खड़ा हुआ है, राम मंदिर का निर्माण हुआ है, इस राम मंदिर का आनंद हम सभी लोगों ने मिलकर के इस भाव बाबा के सप्ताह में हम सभी लोगों ने मिरकाला गांव में भी इस उत्सव को मनाया है. जरा सभी मिलकर, सभी मेरे भाई और बहनों, मेरे प्यारे देशवासियों, सभी मिलकर भजन करेंगे. आज तक हम इतना ही कहते थे कि बनाएंगे मंदिर, लेकिन आज हम बनाया है मंदिर. बनाया है मंदिर, कसम तुम्हारी राम जान से प्यारा है. अबदपुरी का राम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर. शाही
याच्या पुढचं तर इतकं कडवं आहे देवा. अरे हा श्वास या नसानसामध्ये सुद्धा तूच आहे. अरे नस नस में जो खून बहा है खून तुम्हारे नाम तारखेला ज्यावेळेस रामलल्लाच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आणि प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर त्या 2 हेलिकॉप्टरच्या साह्यानं बसलेल्या संपूर्ण साधू संतांच्या सगळ्या माणसांच्या भाविकांच्या अंगावर ज्यावेळेस पुष्पवृष्टी होत होती ना, काय आनंद होता. तोच आनंद भाऊबाबांच्या जीवनामध्ये एक गाणं खूप सुंदर आहे. आज जश्न मना सारी दुनिया में मेरे राम प्रभु जी घर आए. आज फूल बिछा सारी बगिया की मेरे राम प्रभु जी घर आए. चंचल चितवन का ये धागा राम नाम से जोड़ा है. पावन धरती अवधपुरी से सबको न्योता आया है. वारा वारा जाऊं मैं दशरथ के नार हनुमंत जी के स्वामी घर आए. हेच गाणं भगवान बाबांकडे लावा. गाणे म्हणा तुम्ही, पण देवासाठी म्हणा, नाही तर आमची पोरं कॉलेजला जातात. हमें और जीने चाहत न होती. अरे तू इकडे, हा देवासाठी गाणे म्हणा ना. गाणे म्हणजे काय, आपले देवासाठी भाव आहे. हा नाही तर 100 साल पहले हमें तुमसे प्यार था. आता 100 वर्षापूर्वी कुठं होतं याला तरी माहित नाही. अरे देवासाठी गाणे म्हणा, देवासाठी. हेच गाणं भगवान बाबांसाठी म्हणा. आज जश्न मना सारी दुनिया में मेरे भाऊ बाबा जी घर आए. आज फूल बिछा सारी बगिया की मेरे भाऊ बाबा जी घर आए. चंचल चितवन का ये धागा भाऊ बाबा से जोड़ा है. पावन धरती भगवानगढ़ से दर्शन का न्योता आया है. वारा वारा जाऊं मैं भगवान बाबा मेरे वामन भाऊ मेरे भीमसिंह बाबा. आज भाऊ बाबा जी घर आए. आज फूल बिछा सारी बगिया की मेरे राम प्रभु जी घर आए. ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. शेवटच्या 1 मिनिटामध्ये त्यांचं भजन आणि कीर्तन समारोप. भगवान
भगवान झालेली कीर्तनरूपी सेवा डॉक्टर न्यायाचार्य शास्त्री महाराजांच्या आमचे स्वामीजी गडावरती स्वामीजी आणि बाबा यांच्या संयोगानं आमचं जीवन मोठं झालं. आता आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलंच आहे आणि म्हणून गुरुवर्यांच्या स्वामीजींच्या आणि शास्त्री महाराजांच्या भगवान बाबांच्या वामनभाऊ महाराजांच्या चरणावर झालेली कीर्तनरूपी सेवा अर्पण करतो. कीर्तनरूपी सेवा करत असताना चुकून जाणीवपूर्वक कुणाला टोचून बोललो नाही, पण एखाद्याला शब्द लागला असेल बोलण्याच्या ओघामध्ये आईवडिलांचं अंतकरण करून त्यानं माफ करावं. नसेल माफ करायचं तर काय करायचं तर करावं, काय करणार. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. उद्या आपलं काल्याचं कीर्तन आहे. उद्या बरोबर आपलं सगळं आवडतं व्यक्तिमत्व आपले सर्वांचे गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबांचं आपल्या गावामध्ये आगमन होते. सगळ्यांनी लक्षात ठेवा, सकाळी पण 11 वाजता येतात बरं का बाबा. बरोबर सकाळी 11 वाजता गावातल्या सगळ्या मुलींनी डोकावरती कलश, सगळ्या मुलांनी चांगले कपडे घाला. अरे दिवाळी साजरी करायची आपल्याला उद्या. का? अरे आपला श्रीकृष्ण येत आहे, आपले भगवान परमात्मा येत आहेत, आपला देव येत आहे, आपला प्राण येत आहे. जर आपला प्राण आपला देव जर आपल्याकडे येत असेल तर आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी करा. म्हणून उद्या सगळ्या मुलींनी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, डोक्यावरती कलश घेऊन तिथं पुढे चला. मुलांना विनंती आहे, सगळ्यांनी मस्तपैकी असे पुढारी ड्रेस घालायचे ना, शेजारचे 10 गाव जळले पाहिजेत. जळलेच पाहिजेत आणि जळलं पाहिजे. असं इतकं भारी नटून सजून. कोकणात कधी गेले का तुम्ही? किती नटून थरून परमार्थ असतो. तसं उद्या सगळ्यांनी नटून थरून बाबांच्या आगमनासाठी तिथे उपस्थित राहा. 11 वाजता बरोबर येणार. म्हणून पुन्हा एकदा सूचित करतो, उद्या मिरवणुकीला सगळेजण हजर राहा. हजर राहता यात काय सांगायची गरज नाही. म्हणून पुनश्च एकदा झालेली कीर्तनरूपी सेवा सर्व टाळकरी मालकरी बणीकरी पारेकरी चुकदार भगवान बाबा वामनभाऊ महाराज सगळ्यांच्या चरणावर अर्पण करतो. काही राहिलं अजून? साऊंड सिस्टम एकदम सुंदर लावली. तो माझा मित्रच आहे, काही टेन्शन नाही, तो माझ्या काय रागवणार नाही. अशी साऊंड सिस्टम लावल्यावर याची एका साऊंडची 10 साऊंड व्हावा. वा, एकदाच त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. सुंदर सुंदर, धन्यवाद. याच्यानंतर भगवानगडाचे जे काय आमची सगळी महाराज मंडळी आहेत, या सगळ्या महाराज मंडळींचा रात्रभर जागर होणार आहे. पण तर मला तर हानतीनच पावळे गडावर आले. तू इकडे इथंच हानतीन म्हणते. आणि म्हणून जागर होणार आहे. या जागेत सुद्धा सगळे तरुण मंडळी थांबते, काय वाद नाही. पुनश्च एकदा आता उरकू ना. ज्ञानेश्वर समाप्त